विरोधी पक्षाची तिथे दुरावस्था दिसते. सत्तेचा दबाव इतका प्रचंड आहे. पैसा पाण्याचा म्हणजे पूर आल्यासारखं पाण्याचा पूर आल्यासारखा वाटतो. या राजकारणाला काय अर्थ आहे असं मला वाटत नाही. लोकांनी जे लक्षात घेऊन येणाऱ्या काळामध्ये जेव्हा जेव्हा संधी मिळेल अशा लोकांना धडा शिकवण्याची गरज आहे. हे सर्वात घातक आहे ते लोकशाहीला. साहेब, शशिराव साहेबांनी ट्विट केलं होतं की ह्या सगळ्या मागे मनी आहे आणि 15 कोटी 50 ऑलरेडी पोहोचलेले आहेत, 50 कोटी पोहोचणार आहेत. तर मागेही जेव्हा बरेच शिवसेनेचे आमदार गेले, पैशाशिवाय राजकारण होतच विचार सर, इतकी वर्ष तुम्ही देखील राजकारणात आहात. आता ज्या लोकांना वेगळा विचार म्हणून निवडून दिलं होतं, आम्हाला बीजेपी नको आहे, आम्हाला शिवसेना नको आहे म्हणून उभाठ्याला निवडून दिलं होतं किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाला निवडून, आता त्याच लोकांनी ज्यांनी ही मतं घेतली, आता तुम्ही विचारधारा त्याला कशा काय अर्थ उरलाय समजा. आणि लोकांनाही काही पडलेले नाही. असते लोकही गांभीर्याने घेतले. तुम्ही एक प्रकारचा राजकीय लज्जा असायची. कारणं दिली जात आहेत की आम्हाला निधी मिळत नाही, आम्हाला विकास करता येत नाही, त्यामुळे आम्ही ही कारणं किती खरी वाटतात तुम्हाला? खरी आहेत. निधी मिळत नाही, विकासासाठी काही मदत होत. काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा असं व्हायचं नाही. निधी मिळायचा, विकासासाठी मदत केली जायची. विरोधकांचा स्पेस राखला गेला पाहिजे. हे लोकशाहीचं प्रमुख गणित आहे. विरोधकांची स्पेसच ठेवणार नाही तर अनिर्बंध सत्ता मग कशालाच म्हणजे बेलगाम होऊन जायचं. आणि तृणमूल काँग्रेस त्याच्यानंतर त्यांनी वेगळा एका महिला विधेयक जे आणायचं आहे त्याच्याकरता हे सगळं सुरू आहे. मंत्रिपदाची खैरात वाटली जाते आणि ते आपले जे वेगवेगळे खासदारकी जे मतदारसंघ हे होणार आहे, डिलिमिटेशन त्याच्याने चांगलं सगळं. अशी ही चर्चा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील खासदार जे आहेत त्यांची पवार साहेबांनी मिटिंग घेतली. अशा पद्धतीनं काही जे आधी घडलं पक्षासोबत ते आता पुन्हा घडू नये करता खबरदारी घेतली जाते. मला या संबंधी काही बैठक वगैरे झाली या संबंधी. आपण आपल्या पक्षाचे सरचिटणीस आहात, तुम्ही काही काळजी घेणार किंवा तुम्ही काही करणार आहात का या सगळ्या घडामोडी? खासदारांच्या मनात काय कोण कोणाला सांगू शकतो या विषयावर न बोलतो.